हेलो गाइस, आई एम सिद्धी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो लास्ट टाइमचा जो बॅकचा व्हिडिओ होता ना, तो तुम्हाला खूप जणांना आवडला. सो आय डिसाइडेड की हा टाइम आपण ना म्हणजे माझ्याकडे जे शू लाईक फुटवेअरचं जे कलेक्शन आहे त्याचा एक व्हिडिओ बनवूया. सो मी विचार केला की माझ्याकडे बरंच कलेक्शन आहे, त्यामुळे मग सगळं दाखवूया आपण एक एक करून. आणि ना खूप वाईड रेंज आहे माझ्याकडे, लाईक 15-20 जोड्या तरी आहेत. आता त्यातले बरेच ना माझे माहेरी आहेत आणि इथेही बरेच आहेत, लाईक ह्या घरी. सो ह्या घरी नाही नाही तरी 15-20 जोड्या आहेत. सो एक एक करून मी तुम्हाला सगळ्या दाखवते. आणि मोस्टली तरी मी सगळ्यांना मोचीमधनं घेतले आहेत. सो इन केस मी जर तुम्हाला नाही सांगितलं तर ते यू अंडरस्टँड की ते मोचीमधनंच आहे, बिकॉज ऑलमोस्ट सगळेच मोचीमधनं आहे. सो या, लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. आता सर्वात आधी तर आपण ना ब्लॅक कलरचे बेसिक हिल्स बघूया, जे की सगळ्यांकडेच असतात. सो इवन आय हॅव वन, आणि हे ना एकदम क्लासी आहे, अगेन फ्रॉम मोची. सो हे मी ऑलमोस्ट 6 इयर्स झाले, 6 इयर्स बॅक घेतलेले. आणि क्वालिटी बघा गाईज, एकदम मस्त आहे. वेजेस आहे, जास्त हिल पण नाही आहे. इफ यू वॉन्ट टू सी, म्हणजे बघा, आय वेअर हिल्सवाले ओनली. सो मोस्टली माझ्याकडे सगळे हिल्सवालेच आहे. सो वेजेस काइंड ऑफ हिल आय प्रेफर. तर मग हे त्यातलेच आहे, म्हणजे बॅकला पण एवढी मोठी हिल आहे, बट खूप कम्फर्टेबल आहे. आणि हे काहीतरी मला 2500ला कॉस्ट केलं, बट खूप वर्थ आहे, बिकॉज 6 इयर्स झाले, स्टील क्वालिटी बघा तुम्ही गाईज. आणि हे ना खूप क्लासी वाटतात, म्हणजे आपल्या इंडियनवर पण जातं, वेस्टर्नवर पण जातात. वेस्टर्नवर तर एक नंबर वाटतात. सो वेन एव्हर आय वेअर शॉर्ट्स, लाईक स्कर्ट वगैरे, तेव्हा मी हे वाले शूज पेअर करते. नाउ नेक्स्ट वन आर दीज. आता हे पण ऑलमोस्ट 6-7 इयर्स झाले आहेत, आणि हे थोडेसे असे पिंकिश शेडमध्ये आहे. म्हणजे ब्लॅक कलरच आहे, वेजेसच आहेत, आणि खूप हिलच आहेत असं बघायला गेलो होतं, बट खूप कम्फर्टेबल पण आहे. अगेन फ्रॉम मोची. आणि हे काहीतरी मला 1000 रुपयाचे पडलेले. अगेन एव्हरीथिंग इज इन सेल. नाही नाही, ब्लॅकवाले ना मी MRPवर विकत घेतलेले, हे सेलमध्ये घेतले. सो हे मला काहीतरी 1000च्या आसपास पडले, 800-900. बट खूप बेसिक आहे आणि खूप छान दिसतात. लाईक वेस्टर्नवर पण जातात, इंडियनवर पण जातात. सो सगळ्यावर एकदम भारी आहे. सो अगेन दीज आर द वन्स. आणि ह्याचं तुम्हाला ॲक्च्युली बघायला गेलात ना, तर फक्त हे थोडंसं असं शाईन गेलं आहे. मतलब 7 इयर्स झाले, सो थोडंसं शाईन तर जाणारच. बट स्टील आय वेअर इट, बिकॉज कोणाला समजतंय की एवढंसं गेलं तरी, है ना. सो दॅट्स वाय इट्स अ बिग थम्स अप. आता नेक्स्ट आहे हे ब्ल्यू कलर. हे बघा, हे पण अगेन वेजेसच आहे, ब्ल्यू कलरचे आहे, आणि हे इंडियन्सवरती खूप भारी दिसतात. अगेन मोचीमधनं आहे, आणि ह्याला ना अशी गोल्डन डिटेलिंग आहे, त्यामुळे मला हे खूप जास्ती आवडले. अँड देन दिस प्रिंट, म्हणजे हे फिंगरला जे फिंगर लॉकिंगवाले आहे. सो दिस इज गुड वेन इट कम्स विथ इंडियन. लाईक इंडियनवरती तर खूप चांगल्यापैकी जातात. आणि ह्याचं फक्त हे थोडंसं आत्ता निघालं आहे, आणि ह्या सँडल्सला, आय मीन या हिल्सला ऑलमोस्ट 6-7 इयर्स झालेत अगेन. तर हे निघालंय, तर हे तर मी लाईक शू शॉपमध्ये जाऊन नॉर्मली ग्लूनी चिटकून आणलंय. सो बट स्टील हे खूप चांगले आहेत, अजून मी यूज करते, आणि कोणाला समजते की एवढंसं अगेन हे झालं. नेक्स्ट येतात ही सिल्वरवाली. आता हे जे सिल्वर वन आहेत ना, हे एवढेसेच हिल आहे, याला जास्त हिल नाही आहे, बट हे अगेन खूप क्लासी वाटतात. हे इंडियनवर पण जातं, आणि कधी कधी तो वेस्टर्नवर पण जातात. सो खूप भारी आहे कॉम्बिनेशन, म्हणजे आपण जीन्स वगैरे वेअर करतो, एकदम क्लासी वाटतात सिल्वर हिल्स. आणि आय फील सगळ्यांकडेच ना एक ब्लॅक, एक सिल्वर, आणि एक ब्राऊनमध्ये शेड्स हवेच हवे. सो इट लुक्स रिअली क्लासी, आणि ते सगळ्या आउटफिट्सवर जातात. सो हे ना मी बेसिकली का घेतलं, अगेन मोचीमधनंच आहे, काय वेगळं नाही आहे. 700 वगैरे रुपीजची होती सेलमध्ये, आणि खूप क्लासी वाटत होती. म्हणजे हे एवढं जेव्हा सिल्वर पॅक्ट असतं ना, खूप खूप भारी दिसतं. म्हणजे मला पर्टिक्युलरली ही पॅटर्न खूप आवडते. आता ब्लॅकमध्ये पण होती, आता ह्या सिल्वरमध्ये पण आहे. सो दिस इज वॉट आय लव्ह, लाईक हा पॅटर्न. अँड हिल्स पण खूप कम्फर्टेबल आहेत, असं मतलब एकदम जास्त पण नाही आहे, जेव्हा केव्हा मला एकदम ओव्हरनाईट लाईक लिमिटेडमध्ये राहायचं असतं. सो दीज आर द वन्स. आता नेक्स्ट हे माझे ना खूप फेवरेटवाले आहेत, अगेन फ्रॉम मोची. आता ह्याचं कलर बघा गाईज, म्हणजे हे कलर एकदम भारी कलर आहे हा, म्हणजे थोडासा येल्लो टोनमध्ये आहे. आणि याचे हिल्स बघा, एकदम स्टायलिश. अँड देन दिस बेल्ट पॅटर्न, आणि हे पण खूप खूप भारी दिसतात, म्हणजे हे बेल्ट टाईप आहे म्हणून. अँड देन ना हे इकडनं असं आहे काहीतरी, यू कॅन सी. सो इथे असा बकल आहे, अँड स्ट्राईप पॅटर्न,
आणि हे युजली आपण जेव्हा इंडियन वेस्टर्न सगळ्यावर मस्त भारी दिसतं. आणि ना आय फील येल्लो एकदम पॉपअप देतो. जेव्हा बेसिक असतं ना आपलं सगळं काय, तेव्हा येल्लो कलरचं सगळं पॉपअप एकदम मस्त देतं. सो माझ्याकडे येल्लो हील्स पण आहेत आणि येल्लो कलरची पर्स पण आहे. सो हे दोन्ही जेव्हा मी एकत्र घालते ना एकदम भारी दिसतं, एकदम स्टायलिश, आणि हा कलर एकदम पॉप आउट होतो. सो अगेन अ गुड परचेस. अगेन 700-800 रुपीज फ्रॉम मोची, आणि ह्याला मला 3 वर्ष झाले घेऊन. सो या बिग थम्स अप. आता नेक्स्ट वन इज दिस. सो हे आहे इंडियन वाले, मतलब इंडियन हील्स आहे. हे मी घेतलेले माझ्या लग्नात. सो लग्नासाठी मी हे एक्सपेन्सिव्ह परचेस केलेलं, लाईक 2700 या 800मध्ये होतं MRP वरती. अगेन फ्रॉम मोची. बट हे किती क्लासी आहेत, आणि याची हील पण मस्त ॲप्रोप्रिएट आहे. अशी पेन्सिल नाही आहे बट खूप भारी आहे. म्हणजे ह्याचं बघा डिटेलिंग बघा, फुल ऑन डायमंड वर्क. देन हे अंगठ्याला पण असं डायमंड आहे. हे इंडियन साडीजवर वगैरे खूप भारी दिसतं. अँड देन अगेन खूप काय म्हणतात ते पिंकिश शेड आहे. सो एकदम भारी आहे. आणि हील पण एकदम प्रॉपर आहे, लाईक एकदम जास्त पण नाही, एकदम कमी पण नाही आहे, एकदम प्रॉपर. आणि इंडियन्सवरती मला घ्यायचं होतं, लाईक लग्नाच्या टाईमला सेल नव्हता, सो मला MRPमधनं घ्यायला लागलं. आणि असे पॅटर्न्स ना लगेच सेलवरती येत पण नाही. सो आय वॉज लाईक लेट्स टेक इट इन MRP प्राईस ओनली. सो खूप महाग पडलं 2700, बट खूप चांगले आहे. म्हणजे ऑलमोस्ट ह्याला 4 इयर्स झाले आता, बट स्टील इंटॅक्ट आहे. आणि हे एवढं काही ते निघालं आहे आय नो, बट हे पायाखाली लपलं जातं, सो दॅट डझंट मॅटर्स. बाकी तर हे डायमंड वगैरे खूप इंटॅक्ट आहे, अजिबात निघाले नाही आहे, तुम्ही बघू शकतात एकदम. आणि हे बघा पाठीमागे टॅग पण आहे 2690. सो या खूप छान आहे, खूप छान आहे. आता हे पिंकवालं मी तुम्हाला दाखवलं की त्याचं थोडंसं काय काय ना, लाईक ते आतमधली स्किन अशी लाईक सोल निघतंय, बट दॅट डझंट मॅटर्स ॲज सच. पण तरीसुद्धा आता सेल आलेला रिसेंटली 4-5 मंथ्स आधी, आणि तेव्हा मी हे पिंकवाले सिमिलर सॉर्ट ऑफ परचेस केले. सो हा तोच पिंक कलरचा शायनीवाला पिंक कलरचा कलर आहे. आणि ह्याचे हील्स बघा एकदम सेम आहे, तुम्हाला दाखवते थांबा. आता हे हील्स बघा, हे माझे आधीचे आहेत, आणि आता हे वाले बघा एकदम सिमिलर राईट. आता हे ना मॅट फिनिश आहे आणि हे थोडंसं असं शायनी आहे, बस एवढाच फरक आहे. आणि दुसरं म्हणजे हे बेल्ट पॅटर्न आहे. आता ह्याचेही डायमंड्स वगैरे, अँड देन दिस लाईक दिस. आता हेही खूप क्लासी वाटतात यार. ॲक्च्युली हे ना फक्त इंडियनवर नाही, वेस्टर्नवरती पण जातात. लाईक काही आपण शॉर्ट कुर्तीज वगैरे घातले एकदम ऑसम दिसणार त्याच्यावरती. आणि हे अगेन मला 800 समथिंगला पडले. सो बिग थम्स अप. खूप चांगले आहे आणि एकदम कम्फर्टेबल आहे. मोचीनी फर्स्ट थिंग, आता ह्याचे MRP पण आहे इथे बाय द वे, 2290 लिहिलेलं आहे. आणि हे मला पडले समथिंग 800 रुपीजला, 60-70% ऑफ होतं. सो तेव्हा मी घेतले हे, आणि खूप चांगले आहेत. आणि मोचीचे एक गोष्ट मला आवडते की मला कधी शू बाईट नाही झाली आहे त्यांनी, सो त्यामुळे मी मोची प्रेफर करते. आता नेक्स्ट आहेत ना, माझ्या फ्रेंडनी गिफ्ट दिलेले हील्स आहे, एकदम पेन्सिल हील्स इफ यू कॅन सी. आणि ह्याच्यात ना मी एकदाही नाही घातले. सो बघू कधी स्टाईल करू, बिकॉज हे एवढे जास्त ब्लॉक हील्स टाईप आहे, लाईक पेन्सिल ब्लॉक, तुम्ही बघू शकतात. पेन्सिल ब्लॉक टाईप आहे, एकदम पॉइंटेड आहे. आताची फॅशन आहे, एकदम क्यूट बो डिटेलिंग आहे इथे, आणि ब्लॅक कलरचे आहे. सो सगळ्यावरती जातीलच. एकदम बॉस लेडी टाईप लुक हवा असेल ना, तेव्हा हे छान दिसतील. सो आय एम थिंकिंग टू स्टाईल इट. बघू आता कधी काय वर्कशॉप, एक्झिबिशन और इव्हेंट असेल तेव्हा करीन मे बी. सो या दिस इज अनदर थिंग जे त्यांनी बाहेरगावून आणले आहे बाय द वे. सो माझी बेस्ट फ्रेंड आहे, अँड ऑब्व्हियसली आय लव्ह इट. सो डेली वेअरसाठी ना मला फ्लॅट्स आवडत नाही, मला थोडीशी हील्सच आवडते, बट वेजेस सॉर्ट ऑफ, म्हणजे पुढे पण हील असेल मागे पण. सो दीज आर द वन्स. आता हे पण मी रिसेंटली 4-5 मंथ्स आधी घेतले. 700-800 कॉस्ट आहे. आणि हे ब्ल्यू कलरचे आहे, म्हणजे बेसिक आहे, कम्फर्टेबल फॉर एव्हरीडे यूज. आणि हे तुम्ही बघूच शकतात, हे अगेन मोचीमधनं आहे. ह्याची हील बघा कशी आहे, लाईक एवढी पण नाही आहे, लाईक डेली कम्फर्टेबल आहे घालायला. सो मी ते घेतले. आणि ब्ल्यू कलर वर्सेटाईल आहे, सगळ्यावरती जातो. सो व्हॉट एल्स दॅन ब्ल्यू, म्हणजे हे कुर्तीवर पण जाईल. ह्या प्रिंटमुळे हे कुर्तीवर जातात, आपल्या वेस्टर्नवर जातात, सगळ्यावर. नेक्स्ट अगेन मी एव्हरीडे यूजसाठी ना हे वाले यूज करते. आता हे ना कंडिशन अजिबात चांगली नाही आहे, हे लवकरच मला स्क्रॅप आउट करावे लागणार, कारण ह्याला ऑलरेडी 1 इयर झालं आहे.
आणि हे ना पार्ल्यात एक शुभम म्हणून शॉप आहे, सो तिथून मी हे सेलमध्ये घेतले. 800 रुपीजला घेतलेले. अगेन ह्याची हील बघा, पुढून मागून एकदम परफेक्ट आहे आणि हे बेल्ट पॅटर्न आहे. सो हे ना इंडियन वेस्टर्न सगळ्यावर जातात आणि खूप कम्फर्टेबल आहे. एव्हरीडे यूजसाठी तर बेस्ट आहे. बट ह्याचा एक प्रॉब्लेम झालं ना की 2 महिन्यातच माझं लाईक इथनं सोल निघाला. सो मी हे शिवून घेतलेत, बट शिवल्यापासून तरी ह्याला काय नाही झालं आणि इट्स व्हेरी नाईस, लाईक वर्थ फॉर 700 रुपीज. लाईक 1 वर्ष झालं म्हणजे खूप वर्थच आहे आय फील. आणि मी रोज यूज करते, तुम्ही कंडिशन बघू शकता. आता नेक्स्ट आपण वळूया शूजकडे. तर शूजमध्ये माझ्याकडे काही जास्ती नाही आहेत, थोडेच आहे. सो आय विल शो यू फटफट की काय काय आहे माझ्याकडे. तर सर्वात आधी तर माझ्याकडे हे पिंकवाले आहे. सो हे ना स्पोर्ट्सवेअर टाईप आहे आणि हे मी डेली लाईक रनिंग वगैरे जेव्हा किंवा असतं ना माझं, लाईक हल्ली तर नाही जात बट आधी जायची मी रनिंगला. आमच्या घरापाठीच वॉकिंग एरिया आहे, सो तिथे जायची तेव्हा मी हे यूज करायची आणि खूप यूज केले आहेत. आणि तेव्हा त्यानंतर लाईक 7-8 मंथ्स तरी यूज नाही केले, बट स्टील हे मस्त आहे. अगेन मोचीमधनं आहे, आय गेस स्केचर्स नाही मोचीमधनंच आहे या सम अदर कंपनी, बट मोचीच्या सेलमधनंच घेतलेले आहे. आणि हे काहीतरी 1200-1300ला घेतले अगेन सेलमधनं. आणि याची क्वालिटी बघा गाईस, हे धुतल्यानंतर खूप मस्त होतील. आता मी नाही धुतले, न धुताच आणले, दाखवले तुम्हाला. बट या ओव्हरऑल खूप छान आहे, अजिबात पाय वगैरे दुखत नाही, धावणं तर एकदम कम्फर्टेबली होतं ह्याच्यात. सो मस्त. आता नेक्स्ट आहेत हे शूज. आता हे ना पुमाचे आहेत या, आणि हे शूज मला नवऱ्याने गिफ्ट दिले आहे. सो बिफोर मॅरेज आम्ही डिसाईड केलेलं लाईक एकमेकांना शूज गिफ्ट करूया. सो आम्ही सिमिलर शूज एकमेकांना गिफ्ट केले. मी पण त्याला एक व्हाईटमध्येच पुमामधनं शूज घेतले आणि त्यांनी मला हे वाले. सो हे काहीतरी आय गेस 5000 या 6000चे, जे मला ऑफरमध्ये अराउंड 3000 पडले. 4 इयर्स झाले या गोष्टीला, बट स्टील मस्त आहेत. आणि हां, ह्याला पण मी शिवून घेतला आहे, कारण लास्ट टाईम मी ट्रेकवर गेलेली त्या टाईमला ह्याचं सोल निघालं अँड दोन्ही शूजचं निघालं सरप्रायझिंगली. सो मी हे शिवून घेतले, बट मस्त आहेत. 5 इयर्स झाले, पुमाचे चांगले आहेत शूज अजून तरी. यू कॅन सी ॲट द क्वालिटीज. आणि थोडंसं हील आहे त्यामुळे मला आवडतात. म्हणजे आधीच्या पिंक शूजला मला एवढे हील नव्हते, बट ह्याला एवढे हील आहेत. सो मस्त वाटतात, एकदम क्लासी. आता नेक्स्ट येतात माझे फेवरेटवाले शूज. तर ते आहेत हे ब्राऊनवाले. आणि हे शूज बघा गाईज, वाव, हे क्लासी आहेत. बाय द वे लेट मी टेल यू द बॅक स्टोरी. हे शूज ना मला आय मीन मोर दॅन 10 इयर्स मला हवे होते. म्हणजे मी 10 वर्ष तरी या शूजसाठी वाट बघितली आहे. आणि हे ना मोचीमधनं घेतलेले शूज आहेत. आणि मी वेट करायची की कधी हे सेल प्राईजमध्ये लाईक ऑफरमध्ये येणार, सेलमध्ये लागतील. बिकॉज ह्याची MRP खूप हाय होती, लाईक 6-7,000चे होते हे. अँड आय वॉज लाईक सेलमध्ये आले की मी घेणार. आणि फायनली हे एकदा सेलमध्ये आले अँड दॅट टाईम आय टुक इट. आणि हे पडले मला 2500ला काहीतरी सेलमध्ये. आणि हे खूप चांगले आहेत, लाईक 6 इयर्स तरी झाले या गोष्टीला. आणि बघा काय इंटॅक्ट आहे अजूनपर्यंत. मस्त इथे चेनची डिटेलिंग आहे, ह्या बाजूला पण आहे, एकदम भारी. सो एकदम क्लासी वाटतात, लाईक यू बॉस लेडी वाईब येतात एकदम. स्कर्ट्स वगैरे शॉर्ट घातले ना एकदम भारी दिसतात त्या ते. सो दीज आर माय फेवरेट. आणि मला ना ह्यातच ना एक ब्लॅक कलरचे पण हवे आहेत, तर लवकरच मी ते घेईन. बघू आता कधी ते सेलमध्ये येत आहेत. आणि नाही आले तर आय गेस सो मी MRP वरतीच घेऊन टाकेन, बिकॉज आय एम सो इन लव्ह. तर आपण फ्लॅट्समध्ये जाऊया. सो एकदम क्विकली मी एक फ्लॅट दाखवते जी मला आवडते. म्हणजे तेव्हा मला आवडलेली जेव्हा घेतली, 2 इयर्स बॅक मी घेतली. आणि ही हश पपीजची आहे, ब्ल्यू कलरमध्ये आहे. आणि तुम्ही कंडिशन बघा, मी ही डेली वेअर करते. क्वालिटी चांगली आहे, नो डाऊट, क्वालिटी खूप चांगली आहे. हश पपीजची आहे, ऑलमोस्ट 3000ची आहे. म्हणजे माझ्या नवऱ्याने गिफ्ट दिली आहे. आणि ही फ्लॅट आहे, मला अजिबात आवडत नाही फ्लॅट्स, बट स्टील त्यांनी गिफ्ट दिली आहे. सो मी ही वापरते आणि खूप कम्फर्टेबल पण आहे. पण एकच प्रॉब्लेम आहे की हे ब्लॅक कलरचे असे पॅचेस आले त्याला, म्हणजे हे दिसतात एकदम घाणेरडे दिसतात. सगळ्यांना वाटतं यार कधीपासून धुतली नाही आहे, बट ही धुवून पण अशीच असते. सो दॅट्स द ड्रॉबॅक. बाकी कम्फर्ट वाईज एक नंबर आहे, कोणीच बीट नाही करू शकत. क्वालिटी वाईज पण खूप चांगली आहे. पण कायच फायदा, एवढी शॅबी जर दिसणार तर कसं घालणार माणूस ना. सो मी ती नाही घालत. आणि तशी मला फ्लॅट्स आवडत नाही, सो मी कमीच घालते. आता नेक्स्ट आहे ही मोजडी. सो ही पण अगेन जास्त हील नाही आहे, ह्याला बेसिक आहे. बट ह्याची डिटेलिंग तुम्ही बघा, म्हणजे हे गोल्डन आहे. अगेन
सी ग्रीन कलर आहे, ह्याला मस्त क्यूट असा बो आहे, फिंगरला पण असा सी ग्रीन कलर आहे, डिटेलिंग एकदम मस्त आहे आणि गोल्डन असल्यामुळे एकदम रिच लुक येतो. हे नऊवारीवर मी वेअर केलेली लास्ट टाइम, आता रिसेंटलीच मी नऊवारी वेअर केली तेव्हा मी हे घातलेले आणि खूप छान दिसतं. म्हणजे हे एकदम पॉपआउट होतो हा गोल्डन कलर, एकदम भारी आहे. आणि ह्यात ना 2 स्टाईल होते, लाईक एक गोल्डन होतं आणि एक सिल्वर. हे 750ला समथिंग मला मोचीमध्ये सेलमध्येच भेटलं. आता नेक्स्ट आहेत हे. आता हे तुम्ही बघा, हे पिंक कलरचे आहेत, अगेन फ्रॉम मोची, अगेन अनदर फ्लॅट. आता हे ना एकदम भारी दिसतात. आत्ताची स्टाईल आहे, इफ यू नो, लाईक सिंगल स्ट्राइप्स या असे, म्हणजे मध्ये मोस्ट ऑफ द लेग पार्ट दिसेल ना, अशी स्टाईल आहे आता. सो हे त्यातलंच काहीतरी पॅटर्न आहे, पिंक कलरचं आहे, बेसिक आहे, हील नाही आहे, मोचीमधनं आहे, 700-800 रुपये जस्ट. आणि हे माझ्या मम्मीला आवडलेलं, सो आम्ही हे पिक केलेलं आणि हे ॲक्च्युली चांगलं आहे. काही ह्याच्यात ॲज सच प्रॉब्लेम नाही झाला, फक्त सोल निघालेली ती आपण फेविक्विक किंवा शूवाल्याकडे जाऊन चिटकवून लावू शकतो. सो बाकी तर एकदम एक नंबरच आहे. ह्याला पण 4-5 वर्ष ऑलमोस्ट झालेत, अजूनपर्यंत चांगली चालते. सो मोचीचे तुम्ही ट्रस्ट करू शकता. आता ही आहे ब्लॅक कलरची, अगेन इंडियनवरती खूप छान दिसते. ही पण माझ्या मम्मीनीच घेतलेली, म्हणजे मम्मीनी माझ्यासाठी घेतलेली सॉर्ट ऑफ, म्हणजे आम्ही दोघंही यूज करतो, आमच्या दोघांची साईज सेम आहे, सो ती पण कधी कधी वापरते. अगेन हे फ्लॅट आहे अँड ह्याच्यावर पण अशी गोल्डनवाली डिटेलिंग आहे, थोडीशी असे मणीमणी आहेत, दाखवते तुम्हाला, मणीमणी आहेत. अगेन ह्याचा अंगठा वगैरे असा आहे, खूप छान आहे, ब्लॅक कलरची आहे. ही पण 700-800, बट ही ना मोचीमधनं नाही आहे, शू म्युझियममधनं आहे. येस, सो पार्ल्यात एक शॉप आहे शू म्युझियम करून, तिथून आहेत हे. अरे बापरे, एवढा घाम आला. एनिवेज, समोरच माझ्या लाईट आहे, सो घाम थोडा थोडा दिसत असेल तुम्हाला, इग्नोर करा त्याला. सो दिस इज इट, एक गोल्डन डिटेलिंगवाली बेसिक. ही पण अगेन इंडियनवरती खूप छान दिसते आणि मम्मी लोकांना मोजरी पॅटर्न्स खूप आवडतात. सो माझी मम्मी काय वेगळी नाही आहे, सो तिला पण असेच पॅटर्न्स जास्ती आवडतात. अँड अगेन हील नाही आहे, सो ती पण यूज करू शकते. सो हे होतं माझं शूजचं कलेक्शन. आता ह्यातले ना काही चपला तर माझ्या माहेरी आहे, जर त्याचं कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला पार्ट 2 बघायला लागणार, जो की एवढ्यात नाही येणार, कारण त्याच्यासाठी मला कलेक्शन करावं लागेल ना एवढं. ज्यांनी पण माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे, अ बिग थँक्यू. आणि नक्कीच मला सबस्क्राईब करून जावा आणि कमेंट करून हेही सांगा की तुम्हाला अजून कुठल्या टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील, ते मी नक्कीच ट्राय करीन बनवायचं. सो बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.